दे रे रे। नमस्कार मंडळी, तुमचं सुनंदा किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीत पिझ्झा कसा बनवायचा ते बघू। आज आपण पनीर पिझ्झा बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे साहित्य घेतले, विकत आणलेला बेस, पिझ्झा बेस, मेयोनीज, पिझ्झा सॉस, चिली फ्लेक्स, ऑर्गेनो आणि पनीर फ्राय करून घेतलेत मी मिरची टाकून, चीज, कॉर्न आणि कांद्याचे जाड जाड काप केले, बारीक हिरवी मिरची चिरली। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू। पिझ्झा बेस वरती मेयोनीज लावून घेऊ। अशा प्रकारे मस्त मेयोनीज लावून घेतलंय। आता आपल्याला पिझ्झा सॉस लावायचा आहे त्यावर। हे बघा, मस्त अशा प्रकारे पिझ्झा सॉस लावून घेतलाय। आता आपल्याला कॉर्न अशा प्रकारे रचून घ्यायचे मस्त। त्यात आता आपण पनीर फ्राय केले ते ठेवून द्यायचे। हे बघा, मस्त अशा प्रकारे पनीर फ्राय केलेले पनीर रचून घेतले। आता त्यावर बारीक काप केलेले, जाड काप केलेले कांदे रचून घ्यायचे। हे बघा, मस्त अशा प्रकारे ठेवून दिलेत आपण। आता त्यावर बारीक चिरलेली मिरची, आता मोझरेला चीज, हे बघा, मस्त अशा प्रकारे चीज आपण टाकून दिलंय। आता त्याच्यावर ऑर्गेनो आणि थोडं चिली फ्लेक्स, हे बघा, मी इथं तवा ठेवलाय। तवा मस्त तापलाय, त्याच्यावर पलटी मारून एक प्लेट ठेवली आहे। आता आपल्याला हा मस्त आपण पिझ्झा बनवलेला त्याच्यावर अशा प्रकारे ठेवून द्यायचं आहे आणि 5 ते 7 मिनिटापर्यंत झाकून ठेवायचं आहे। बघा, हे बघा, आता आपण बघू 5 ते 7 मिनिटात आपला घरच्या घरी पिझ्झा किती छान बनलाय। वाव, किती छान असा पिझ्झा झालाय आपला। आता आपण त्याला कट करून बघू। हे बघ, आपण कट करून बघू। अगदी सोप्या पद्धतीत पनीर पिझ्झा घरच्या घरी बनवू शकता तुम्ही। एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। थँक यू।